काही वादग्रस्त मंत्र्यांमुळे महायुती सरकार सध्या टीकेचं धनी ठरत आहे आणि आता या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर येणार असून मंत्रिमंडळामधील फेरबदलासंदर्भात त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा सुद्धा केल्याचं समजतंय आणि त्याच संदर्भातला हा आमचा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। राज्यातल्या काही वादग्रस्त मंत्र्यांचं अखेर काउंटडाऊन सुरू झाल्याचं बोललं जात आहे। यामध्ये मंत्री संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे, योगेश कदम आणि भरत गोगावलेंचं नाव आघाडीवर आहे। याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली दौऱ्यात गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचं कळतंय। वादग्रस्त मंत्र्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज आहेत। वादग्रस्त मंत्र्यांबाबत फडणवीसांनी आपली नाराजी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे व्यक्त केली। कारवाईचा निर्णय घ्यावाच लागेल अशी मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका आहे। वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई न केल्यास कोडगेपणा वाढेल। फडणवीसांनी मित्रपक्षांच्या नेत्यांना हा निरोप पोहोचवला। दिल्लीमध्ये अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जवळपास 25 मिनिटं चर्चा झाली। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। माणिक कोकाटे असतील, संजय शिरसाट असतील, योगेश कदम असतील, संजय राठोड असतील, हे असे सगळे नमुने आपण मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहात। राज्य कसं चालवतात, मंत्रिमंडळामध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं, कोणाला वगळायचं, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला किंवा आहेच, तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे। अशा प्रकारची कोणतीही तयारी चाललेली नाही। हे सगळं तुम्हाला दिवसभरामध्ये तुमची चॅनल्स लोकांनी पाहावी यासाठी काहीतरी हनी ट्रॅप, धक्कातंत्र असं काहीतरी तुम्ही निर्माण करत असता। पण हे तुमचं काम आहे, त्यामुळे त्या कामावर मी काय ऑब्जेक्शन घेत नाही, असा कुठलाही विषय नाही। विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळालं, पण काही मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त भूमिकेमुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जातोय। त्यामुळे मंत्रिमंडळातील 8 जण हिटलिस्टवर असल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनातनं करण्यात आलाय। यात शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपच्याही 3 मंत्र्यांवर टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे। शिवसेनेचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, रोहयो मंत्री भरत गोगावले, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, गृहराज्य मंत्री योगेश कदम यांचा समावेश असू शकतो। भाजपचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तर राष्ट्रवादीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवळ यांनाही मंत्रिपद गमवावं लागण्याची शक्यता आहे। मी गेल्या काही दिवसापासून सांगतो की या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत। संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं, त्यानंतर माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं आहे। संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे। त्या भाकितासंदर्भात सखोल माहिती त्यांनाच विचारा। कदाचित भारतीय जनता पक्षाची यादी हे राऊतांच्याकडून फायनल होऊन तिकडे जात असेल। दुसरीकडे मंत्रिमंडळातील या संभाव्य फेरबदलात विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाची चर्चा आहे। या माध्यमातून मुनगंटीवारांची नाराजी दूर करणार असल्याचं बोललं जात आहे। तर विद्यमान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे। अनेक जे मंत्री आहेत त्यांना डच्चू देखील मिळणार आहे। कसं पाहता, याकडे नवीन जबाबदारी मिळाली तर स्वीकारणार? मी काय अशा बातम्यांवरती विशेष विश्वास ठेवत नाही, लक्ष देत नाही, कारण शेवटी हे निर्णय पक्षांनी घ्यायचे असतात। ज्या वेळेला माझा पक्ष मला एखादा आदेश देईल त्यावेळेला त्याचं पालन करीन मी। अशी कोणतीही चर्चा कोर टीम मध्ये किंवा कोर टीमची तातडीची बैठक अशी काहीही लावण्यात आलेली नाही। आणि साधारणतः मंत्रिमंडळाच्या संदर्भात कोणताही निर्णय हा केंद्रीय स्तरावर होत असतो। राज्य स्तरावरच्या नेतृत्वांना या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती अगोदर प्राप्त होत नाही। महायुतीमधले अंतर्गत मतभेद आणि मंत्री आणि आमदारांची अरेरावी आणि दादागिरीमुळे सरकार बदनाम होत आहे।
शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टीकेचे धनी ठरतायत। अशा परिस्थितीत राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करून योग्य संदेश दिला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाकरी फिरवणार का हे लवकरच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।